प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने माझ्या शुभेच्छा. तुम्ही बरे आहे ना? सर्व ठीक आहे का? दररोज तुम्ही निरोगी, आरोग्यदायी आणि आनंदी असावे, हेच येशूची इच्छा आहे. तेच तो तुमच्याशी बोलत आहे. ठीक आहे, हे मागे काय आहे? तंबू सारखे दिसत आहे. हे प्रार्थना तंबू आहे. तुम्हाला लिहिलेले दिसत असेल. सेवकाईच्या प्रारंभी देवाचे घर बांधायला सुरुवात केली होती 1980 मध्ये. मग प्रभू म्हणाले की ही प्रार्थना तंबू तुमच्या प्रार्थनेतूनच बांधली जावी, तुमच्या अश्रूंमधूनच हे बांधकाम व्हावे, असे प्रभूने एक सल्ला दिला. एक प्रार्थना तंबू उभा करा आणि त्यात प्रार्थना करा, असे प्रभूने सांगितले. त्याप्रमाणे हे इमारत म्हणजे प्रत्यक्षात बांधलेली इमारत नाही. या मंडपाच्या आत एक कापड लावलेली आहे. ती कापड स्क्रीन सारखी लावून एक खोलीसारखी तयार केली आहे आणि त्याला नाव दिले आहे प्रार्थना तंबू. प्रार्थना तंबू असे नाव ठेवून त्यामध्ये खास वैयक्तिक प्रार्थनेसाठी 24 तास चेन प्रेयर चालू असतो. रात्रंदिवस आम्ही प्रार्थना करतो. एक व्यक्ती येऊन प्रार्थना करता. भाऊ आणि स्त्रिया दिवसा येतात, प्रार्थना करता. रात्री पुरुष प्रार्थना करतात. ना थांबता चालू असतो. अशा प्रकारे 24 तास प्रार्थना सुरूच असते. देवाचे घर बांधले जावे आणि सेवा कार्यासाठी विनंत्या दिल्या जातात. हे एक विशेष स्थान आहे. नंतरच एक इमारत बांधायची हे ठरवले आणि छोटे प्रार्थना तंबू इथे उभारलेले आहे. हेच ते प्रार्थना तंबू आहे जिथे 1980 मध्ये येशू मला भेटले आणि भारतासाठी प्रार्थना करशील का असे विचारले. सर्वप्रथम मी येशूला प्रत्यक्ष जवळून पाहिले ते इथे या प्रार्थना तंबूमध्ये. जेव्हा मी प्रार्थना करत होतो तेव्हा येशू येऊन उभारले. डोळ्यात अश्रू होते आणि त्या अश्रूच्या डोळ्यांनी त्यांनी विचारले, भारतासाठी तू प्रार्थना करशील का? याच ठिकाणी मी येशूला भेटलो. आताही ह्या ठिकाणी सेवक लोक येऊन इथे प्रार्थना करतात. जागतिक नकाशा, भारताचा नकाशा इथे आहे. वाट पाहत ते प्रार्थना करतात. अशा प्रकारचे एक प्रार्थना तंबू तुमच्या घरी प्रार्थनेसाठी एक खोली प्रेयर रूम तयार करा. मोठी खोली देता येणार नसेल, एक छोटेसे प्रार्थनेचे खोली तयार करता येईल. स्क्रीन लावून ते तयार करता येईल आणि त्या जागेला प्रार्थनेसाठी खास राखून ठेवा. तिथे जाऊन प्रार्थना करा. तर प्रार्थनायुक्त जीवन तुम्ही दृढ राहू शका. म्हणूनच हा प्रेयर टेंट उभारण्यात आला आहे आणि तो खास करून प्रार्थनेसाठी वापरला जातो. आपल्या सेवकाईतील देवाची मुले एकांतात प्रार्थना करतात आणि या जागेत अनेक लोकांसाठी प्रभूने चमत्कार केले आहे. प्रभूने दर्शन दिले आणि स्वतःला प्रकट केले. प्रभूला स्तुती असो. ठीक आहे, या दिवशी प्रभूने माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे असे वाटत असे. स्तोत्रसंहिता 66:12 मध्ये एक मनोहर वचन सांगितले आहे. अग्नीत व पाण्यात सापडलो तरी तू आम्हाला बाहेर काढून समृद्ध स्थळी आणलेस. आमेन. आम्ही आग आणि पाण्यातून पार झालो आणि आता तू आम्हाला समृद्धीच्या स्थळी आणून ठेवले आहे. आमच्या सेवकाईसाठी हे योग्य वचन आहे. मी ते विचार करतो, आम्ही खरेच अग्नी आणि पाण्यातून पार झालो. इस्रायलचे लोक लाल समुद्र पार केले का? होय, त्यांनी अग्नी म्हणजेच सर्व संकटे, संघर्ष आणि क्लेश पार केले. हेरोच्या सैन्यालाही त्यांनी सामोरे गेले. त्यांनी वाळवंटातले संकटांनी भरलेले ठिकाण पार केले. मग आम्ही पाणी अग्नी पार केले. तुम्ही आम्हाला हानी होऊ न देता सुरक्षित ठेवले. आता तुम्ही आम्हाला समृद्ध अशा स्थळी ठेवले आहे. या सेवकाईच्या सुरुवातीच्या काळात याहूनही मोठे क्लेश होते. 1980 दशकात ही सेवकाई सुरू झाली आणि सुरुवातीलाच आपण देवाचे घर बांधायला सुरुवात केली. धार्मिक अतिरेकी संघटना 1980 त्या वेळी आली. इथे प्रार्थना सभा चालवू नये असे विरोध केले. जाहीर सभा करून मला शिव्याशाप दिले आणि प्रार्थना चालू नये असे सांगत मोर्चेही काढले. आज तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला शिव्या घालताना पाहताय, पण त्या काळात ते थेट समोर येऊन शिव्या घालायचे. पोलीस संरक्षणही दिले गेले होते. अशा प्रकारे आम्ही त्या काळातून पुढे आलो. त्यांनी धमकी दिली की उभारू देणार नाही. आम्हाला नष्ट करावे म्हणून ते अधिकार लोकांना आमच्या विरोधात उठवून आम्हाला खूप त्रास दिले. पण अश्रूंच्या प्रार्थनेत परमेश्वराने मदत केली. त्या दिवसाचे विचार केले तर आताच दिवस काहीच नाही.
आजची अडचण म्हणजे बसून फक्त टीका करतात एवढेच, व्हिडिओ टाकतात, टीका करतात, बस एवढेच. त्या दिवशी समोर येऊन थेट आमच्यावर धडकले, त्रास दिला, पण त्या सगळ्याच्या मधोमध त्याने आम्हाला पार नेले. येशूने आम्हाला पराभूत होऊ दिले नाही, लाजवले दिली नाही. त्या सगळ्यावर मात करून मदत केली. संघर्ष आहे आणि तो पार करावाच लागतो. आज आपण समृद्ध ठिकाणी आहोत, गौरव आहे. त्या वेलीचे विरोधक आज प्रार्थना करायला येतात. त्या दिवशी अपमान करणारे अनेक जण आज माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणून येतात. समृद्ध ठिकाणी देवाने आम्हाला आणून ठेवले आहे. संघर्ष आहे, संघर्ष नाही असे नाही, मृत्यूपर्यंत संघर्ष चालूच राहणार. ख्रिस्ती जीवनशैली आहे, तुमच्यासाठी आहे. तुम्ही व्यवसाय करू शकता, नोकरी करू शकता, सेवा करू शकता, शिक्षण घेत असाल तरीही त्या त्या परिस्थितीनुसार संघर्ष असतो, अडचणी असतो. ख्रिस्ती जीवनात हे असले पाहिजे. आज आपण मागे वळून पाहिले, प्रभूने किती विजय दिला दिसते. अशा अनेक गोष्टी घडल्या, लोकांनी बोलले, नष्ट करायचे, धमकावले. पोलीस चौकशी झाली, RTI चौकशी केले, तहसीलदार चौकशी केले. 1980 मध्ये आम्हाला घेऊन जाऊन गेले. तेव्हापासूनच आम्ही प्रभूचा शोध घेत घेत त्याच्याबद्दल शिकत आहोत. म्हणूनच आजपर्यंत तो संघर्ष शेवटपर्यंत टिकून आहे. हे सगळे प्रभूनेच शिकवले. पाणी आणि आग यांच्यातून तुम्ही पार जाल, काहीच तुम्हाला इजा करणार नाही. समृद्ध भूमीत एक हिस्सा देऊन प्रभू तुम्हाला चालवतील. त्यामुळे आज असलेल्या संघर्षामुळे खचून जाऊ नका. तुम्ही पार करून जाल. समृद्धी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तुम्ही समृद्धी पाहणार आहात, आशीर्वाद पाहणार आहात. आनंदात रहा आणि आता प्रभूला म्हणा, प्रभू तुम्ही मला आग आणि पाण्यातून पार होण्यासाठी कृपा दिली, त्यासाठी धन्यवाद. समृद्ध ठिकाणी तुम्ही मला वाटा दिला आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या कुटुंबात, माझ्या व्यवसायात, प्रभू माझ्या सेवेमध्ये, माझ्या कार्यात मी समृद्धतेचे दिवस पाहणार आहे. त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. आमेन.